चला लवकर 2 मिनिटं फक्त अंपायर 2 मिनिटं फक्त व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा. फक्त 2 मिनिटं थांबा 2 मिनिटांनी मॅच चालू करा फक्त 2 मिनिटं. पंच लवकर सामना चालू करा. चला खेळण्यासाठी आले ते विक्रांत बांदल आणि रमेश भाऊ बांदल. चला आणि बॉलिंग करतायत महेंद्र भाऊ साळुंके. लवकर चला महेंद्र थ्रू विक्रांत. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं महेंद्र यांचं षटक. पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू. चला लवकर महेंद्र भाऊ यांचा पुढचा चेंडू विक्रांतसाठी. विक्रांतने मारलेला त्या दिशेने काय होतंय बघू. एकही धाव नाही. पहिलं षटक महेंद्र साळुंके. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक. षटकातले काही चेंडू बाकी. पुढचा चेंडू विक्रांतसाठी टाकला आणि क्लीन बोल्ड. विक्रांत यांचा क्लीन बोल्ड केला आहे तो महेंद्र साळुंके यांनी. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग. यानंतर होणारा सामना मोर्या 11 वर्सेस रिगल स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी येऊन टॉस उडवायचा आहे. मोर्या वर्सेस रिगल स्ट्रायकर. पुढचा अमोल यांनी मारलेला फटका. यावर 1 धाव. संघाची धावसंख्या 1 बाद 1. पहिलं षटक प्रगतीपथावर. षटकातले काही चेंडू बाकी. स्ट्राईकला आले ते रमेश भाऊ बांदल. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. रमेश भाऊ बांदल यांनी जर चौकार मारला तर दिनेश भाऊ बांदल यांच्याकडून 500 रुपये जमा करा पटकन. नावं अशीच पुकारली जाणार नाही लक्षात ठेवा. पैसे पहिले जमा करायचे आणि नंतर नाव पुकारलं जाईल. चौकार 5 रन 5 धावा. पहिला षटक भाऊ साळुंके यांचा पुढचा चेंडू लेगच्या दिशेने कटवलेला. बघूया काय होतंय. यावर 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 6. षटकाची समाप्ती. एका षटकात संघाची धावसंख्या 6. 1 बाद 6. बघूया किती धावा जमवतायत ते आपल्या संघासाठी. अमोल आणि रमेश भाऊ यांची जोडी काय करते आपल्या संघासाठी. पुढचा बॉलर अभिजित गायकवाड. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. काय करतोय आपल्या संघासाठी अभिजित टू रमेश भाऊ. बघूया पुढचा चेंडू टाकलेला. ओ षटकार आले. लवकरात लवकर खेळण्यासाठी आले तर सचिन बांदल. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. दुसरं षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. टाकतोय तो अभिजित यांनी पहिल्या चेंडूवर बाद केलंय. दुसरा चेंडू अभिजितचा काय करतोय बघू. अभिजित टू सचिन. टाकलेला चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने कटवलेला. गॅपच्या चौकार आले. उत्कृष्ट पद्धतीने लेग साईडला कटवून त्यांनी चौकार खेचलाय सचिन भाऊ. पुढचा चेंडू अभिजितचा. सामना करतील सचिन. डॉट स्वरूपाचा चेंडू. यानंतर संघाची धावसंख्या 10. दुसरं षटक प्रगतीपथावर. षटकातले मिस फील्ड आणि धावसंख्या झालेली आहे ती 14. थोडंसं मिस फील्ड. यावर 4 धावा मिळाल्या आहेत त्या संघाला. धावसंख्या 14. दुसरं षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. खेळतोय सचिन. टाकतोय अभिजित. बघूया आपल्या संघासाठी दोघे काय करताय. अभिजितचा पुढचा चेंडू टाकलेल्या मारलेला उत्कृष्ट पद्धतीने सचिन बांदल यांनी. आल्यापासून 3 चौकार खेचलेत आणि आपल्या संघाला किती धावा मिळवत आहेत ते पाहायचं आहे आपल्याला 5 षटकामध्ये. पुढचा चेंडू अभिजितचा सचिन यांच्यासाठी टाकलेला. बघूया काय होतं आणि हा षटकार आणि आउट.
मोर्या 11 वर्सेस रिगाल दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर या खेळण्यासाठी आले राहुल बांदल. आता खेळतोय अमोल. काय करतोय आपल्या संघासाठी आशिष. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक आशिष यांचं. खेळतोय अमोल. टाकलेला आशिषने चेंडू. डॉट स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने झालेली सुरुवात. आशिष साळुंके टाकतोय तिसरं षटक. षटकातला एक चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू. चला आशिष यांचा पुढचा चेंडू अमोलसाठी. अमोलने उत्कृष्ट गिरीश उत्कृष्ट पद्धतीची फिल्डिंग गिरीश यांच्याकडून. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. चला पुढचा चेंडू आशिष यांचा खेळतोय राहुल आणि कॅच आणि ओ कॅच ड्रॉप केला गिरीश यांनी. यावर एक धावसंख्या झालेली ती 20. तिसरं षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. अमोल यांनी मारला फटका आणि गॅप मध्ये चौकार. उत्कृष्ट पद्धतीची बॅटिंग करतोय अमोल आपल्या संघासाठी. किती धावा जमवतोय. या चौकार नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24. 24. 3 विकेट्स 24. तिसरं षटक आशिषांनी टाकलेला मारलेला फटका. यावर थोडंसं मिसफील्ड तरी एक धाव पूर्ण. धावसंख्या 25. 3 बाद 25. तिसरं षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. 25 धावा. आशिषांचा पुढचा चेंडू राहुलसाठी बीट झालेले आहेत आणि षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25. 3 बाद 25. चला पुढचा होणारा सामना मोर्या वर्सेस स्ट्रायकर. चला लवकर लवकर टॉच उडून घ्या. चला पुढचं चौथं षटक. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथा षटक महेंद्र साळुंके यांचं. लेग साईडला मारण्याचा अमोल यांचा प्रयत्न मिस झालेला आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू. पुढचं अतिटतेचा चाललेला सामना. पुढचा चेंडू आणि दुसरा ही डॉट बॉल. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग करतात महेंद्र साळुंके. त्यांनी बीट केलेला अमोलला 2 चेंडू मध्ये. पुढच्या चेंडूवर काय करतोय अमोल. महेंद्र टू अमोल. टाकलेला पुढचा चेंडू आणि क्लीन बोल्ड केलाय अमोलला. महेंद्र यांनी क्लीन बोल्ड केलंय. पुढचे बॅट्समन गणेश बांदल. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. चौथा षटक चालू आहे. षटकातले काही चेंडू बाकी. महेंद्र साळुंके यांचं उत्कृष्ट पद्धतीचं षटक. 2 डॉट बॉल आणि 1 क्लीन बॉल. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग. गणेश काय करतोय आपल्या संघासाठी. महेंद्र साळुंके यांचा पुढचा चेंडू. डॉट स्वरूपाचा चेंडू. 3 डॉट 1 विकेट. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग करतोय महेंद्र साळुंके. पुढचा चेंडू गणेश यांच्यासाठी. लेग साईडच्या दिशेने कटवलेला गॅप मध्ये आणि हा चौकार. या चौकारानंतर संघाची धावसंख्या 29. 29. 4 विकेट. चौथं षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. चला लवकरात लवकर महेंद्र साळुंकेचा पुढचा चेंडू गणेशसाठी आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29. 4 बाद 29. शेवटचं षटक अभिजित गायकवाड. खेळतोय राहुल. अभिजित टू राहुल. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक. शेवटचं षटक राहुलसाठी. बघूया काय करतोय राहुल. अभिजितचा पहिला चेंडू राहुलसाठी. अभिजितने टाकलेला चेंडू राहुलसाठी लेगच्या दिशेने. बॅट कट आणि यावर एक धाव. एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30. 4 बाद 30. 5वं षटक चालू. अंपायर चला लवकरात लवकर सामना चालू करा. 30 धावा झालेल्या आहेत. 4 विकेट. 5वं षटक चालू. शेवटचं षटक. षटकातले काही चेंडू बाकी आहेत. बघूया काय करतो गणेश. अभिजितने टाकलेला डॉट स्वरूपाचा चेंडू. शेवटची ओव्हर. कितीपर्यंत मजल मारतायत बघू. गणेश यांना पुढचा चेंडू लेगच्या दिशेने आणि अंपायरचं बारीक लक्ष. डॉट स्वरूपाचा चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर 1 धाव. एका धावेनंतर धावसंख्या झाली ती 31. 4 विकेट. 31 धावा. लेगच्या दिशेने मारण्याचा गॅपमध्ये प्रयत्न पण मिस झालेले आहेत गणेश. 31. 4 विकेट. बघूया पुढचा चेंडू अभिजितचा टाकलेला आणि स्टंपिंग आउट. गणेश हे
आउट झालेले आहेत. पुढचं बॅट्समन येत आहेत ते संभाजी. काय करतात आपल्या संघासाठी बघूयात. पुढचा चेंडू अभिजितचा खेळतोय संभाजी. काय करतो अभिजितने टाकला चेंडू आणि उत्कृष्ट पद्धतीने मारलेला कट ऑफच्या दिशेने चौकार. चतुर फटका. या फटक्याला म्हणावं लागेल चतुर फटका. धाव संख्या 35. 5 बाद 35. शेवटचं षटक चालू. पैलवान दत्ताभाऊ गव्हाणे आणि लालूभाऊ बांदल यांचं हार्दिक स्वागत. आपण आलात आणि या सामन्याची शोभा वाढवली त्याबद्दल संयोजक आयोजक सर्व संघाकडून युवकांकडून आपलं सहर्ष स्वागत. षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35. 5 बाद 35. चला अंपायर 36 धावांची गरज. 35 टार्गेट दिलेलं आहे ते 36. बघूया काय करतोय. पंचशील विजयाच्या मार्गावर नेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आयोजक संयोजक यांनी उत्कृष्ट पद्धतीने केलेले सामन्यांचं आयोजन. धीरज बांदल कुठं असतील त्यांनी ताबडतोब फिल्डिंगला या. चला पटकन. बॉलर आलाय तर अमोल यांचा पहिलं षटक महेंद्रसाठी. काय करतो महेंद्र आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी. 36 धावांची गरज. 30 बॉल 36. चला पंच लवकर सामना चालू करा. 30 बॉल 36. अनेक सामने खेळवायचे आपल्याला. उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन आणि या नियोजनाला सर्वांचा सहभाग. यामुळे सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला एक प्लेयर पटकन या. लवकरात लवकर पंच. चला फिल्डिंग साठी आलाय तर धीरज. महेंद्र अमोल खेळतोय. टाकतोय अमोल खेळतोय महेंद्र. अमोल यांचा पहिला चेंडू महेंद्रसाठी बीट झालेला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक डॉट बॉल. अमोल यांच्याकडून सुरुवात. काय करतोय महेंद्र आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू महेंद्रसाठी कटवले ऑफ साईडच्या दिशेने. यावर थोडस मिसफील्ड आणि हा थोडस नाही चौकार. संघासाठी पहिला चौकार. या चौकारानंतर संघाची धावसंख्या 4. पहिलं षटक चालू. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. पहिल्या षटकात 4 धावा. पुढचा चेंडू महेंद्रसाठी आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग अमोल यांच्याकडून. लहान मुलांनी लक्ष द्यायचंय. काटे येतात मागे. पुढचा चेंडू अमोल यांचा टाकलेला. अमोल यांनी महेंद्रसाठी आणि कटवलाय. बघू काय होतं आणि मिसफील्ड प्रयत्न केलाय सचिन भाऊ बांदल यांनी पण बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. दुसरा चौकार मारलाय महेंद्र साळुंके यांनी आपल्या संघासाठी. पुढं काय करतायत ते बघू. कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. उत्कृष्ट पद्धतीची बॅटिंग महेंद्र साळुंके यांच्याकडून. अमोल यांचा पुढचा चेंडू महेंद्रसाठी आणि क्लीन बॉल. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू आणि क्लीन बॉल झालाय. तर महेंद्र त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते आशिष. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आशिष. अमोल यांचा पुढचा चेंडू आशिष साठी खेळतोय आशिष. टाकतोय अमोल. पहिलं षटक चालू. आशिषने कटवलाय चेंडू आणि हा सीमारेषा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. 1 बाद 12. 24 बॉल राहिलेल्या 24 बॉल मध्ये 24 धावांची गरज. बघूया पंचशील काय करतोय. बॉलर आलेले तर रमेश भाऊ बांदल आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. काय करतायत. खेळतोय हर्ष. पुढचा चेंडू. पहिला चेंडू रमेश भाऊ बांदल यांचा. लेग साईडला माल. ओ कॅच आणि हा कॅच ड्रॉप.
संभाजी यांच्याकडून कॅच ड्रॉप आणि लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग रमेश भाऊ बांदल यांच्याकडून. 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू टाकलेत त्यांनी. पुढचा चेंडू काय करतोय हर्षल आपल्या संघासाठी टाकलेला चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला आणि थोडंसं मिसफिल्ड यावर चौकार. मी राहील साधा म्हणून फायदा घेतला आता करतो किल्ले शुभसार. चौकार मारलाय. पुढचा चेंडू रमेश भाऊ बांदल यांचा. खेळतोय हर्षल त्याने चौकार मारलाय. काय होतं वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर 1 धाव. या एका धावसंख्या 17. 1 बाद 17. दुसरं षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. पुढचा चेंडू टाकले लेग साईड. पुन्हा एकदा वाईट लेग साईडला टाकलेला चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर 1 धाव. 18 धावा. 1 बाद 18. दुसरं षटक चालू. पुढचा चेंडू हर्षलसाठी बीट झालेला आहे. षटकातले काही चेंडू बाकी. पुढचं डीजे ऑपरेटर. चला पुढचं चेंडू काय करतोय हर्षल आपल्या संघासाठी. सावकाश खेळतोय. काय करतो आणि हा स्टंपिंग मिस झालेला आहे. पुन्हा एकदा स्टंपिंग मिस. यावर धावसंख्या 18. बिन 1 बाद 18. दुसरं षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. 1 बाद 18. पुढचा चेंडू मारलाय फटका आणि हा चौकार. गॅप मध्ये चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. 1 बाद 22. तिसरं षटक. विक्रांत स्वतः कॅप्टन घेऊन आलायत. काय करतोय आपल्या संघ आणि संभाजी यांच्याकडून मिस झालेला आहे. रनआउट. रनआउट मिस झालेला आहे तर संभाजी बांदल यांच्याकडून. पुढचा चेंडू विक्रांत यांचा. खेळतोय हर्षल. ओ मारलेला फटका. काय होतंय झेल होतंय का. थोडस मिसफिल्ड आणि 1 धाव पूर्ण. या धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 24. 1 बाद 24. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. काय करतोय आशिष आपल्या संघासाठी. उत्कृष्ट पद्धतीचा लेग स्पिन. तिसरं षटक चालू आहे. अजून 2 षटक बाकी. विक्रांत यांचा पुढचा चेंडू आशिष साठी. काय करतोय आपल्या संघासाठी. लेग साईडच्या उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. लेग स्पिन काय आशिषांना कळत नाहीये. पुढचा चेंडू विक्रांतचा. पुन्हा लेग स्पिन आणि आशिषांनी फटकावला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीची फिल्डिंग धीरज यांच्याकडून. उत्कृष्ट पद्धतीची षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. राहिलेल्या 2 ओव्हरमध्ये म्हणजे 12 बॉलमध्ये 10 धावांची गरज पंचशील संघाला. काय करतोय बघू. पुढचं षटक अमोल यांचं. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक. वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर 1 धाव ऍड करा. बॉलर अमोल. 1 धाव ऍड झालेली आहे. धावसंख्या 27. 1 बाद 27. उत्कृष्ट पद्धतीची बॅटिंग करतायत पंचशील. बघूया काय करतायत. 9 धावांची गरज. पुढचा चेंडू हर्षल साठी आणि बीट झाले ते हर्षल. चला पुढचा चेंडू अमोल यांचा. खेळतोय हर्षल. टाकलेला अमोल यांनी चेंडू. लेग ओके बीट झालेला आहे. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग करतायत अमोल आपल्या संघासाठी. काय होतंय बघूया. 9 रन पेंडिंग बाकी. पुढचा चेंडू अमोल. लेग साईडच्या दिशेने उत्कृष्ट पद्धतीचा चौकार. हर्षल यांनी थांबून मॅच जवळजवळ आपल्याकडे वळवतायत काय बघूया आपण. 31 धावसंख्या. 5 धावांची गरज. चौथं षटक आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट बॅटिंग करत आपल्या संघाला विजयापर्यंत आणि विजय हा निश्चित झालेला आहे.
या सामन्यात मॅन ऑफ द मॅच हर्षल जावळे संतोष भाऊ बांदल यांच्याकडून त्यांना ट्रॉफी देण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळ करून त्यांनी संघाला विजय मिळवून दिलाय. सगळ्यांनी टाळ्यांच्या स्वागत त्यांचं करायचंय. चला लवकर, आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर आयोजक संयोजक चला लवकर. उत्कृष्ट पद्धतीचे हर्षल यांची बॅटिंग, सगळ्यांनी टाळ्या वाजवायचं आहे.